कालच जिम लावलीये आणि आज सकाळी आरशात बघून विचार चालू आहे की अरे हे सिक्स पॅक ॲब्स दिसायला अजून किती वेळ लागेल. किंवा तो आपला एखादा ओळखीचा असतोच ना जो अचानक म्हणतो की मी आता करोडपती होणार, यूट्यूब चॅनल काढलंय. हो. आणि विचारलं कंटेंट काय आहे तर म्हणतो ते ठरवलं नाही, पण करोडपती फिक्स. अगदी तेच. तर आजच्या या आपल्या डीप डाईव्हमध्ये आपण या अशाच शॉर्टकट शोधणाऱ्या वृत्तीवर चर्चा करणार आहोत. बरोबर. आणि यासाठी आपण एक खूप प्रसिद्ध आणि अस्सल मराठी म्हण डिकोड करणार आहोत. ती म्हणजे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. म्हणजे कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही, हा याचा साधा अर्थ आपल्याला माहिती आहे. पण आपण सध्या इन्स्टंट जगात जगतोय ना, बरं. जिथे सगळं एका क्लिकवर हवं असतं. मग लोकांना ही कष्टाची संकल्पना का पचत नाही? अम, याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या मेंदूची रचना. आपला मेंदू मुळात ऊर्जा वाचवण्यासाठी म्हणजे एनर्जी कन्झर्वेशनसाठी डिझाईन केलेला आहे. अच्छा, म्हणजे मेंदूलाच मुळात आळशी राहायला आवडतं तर? अगदी बरोबर. उत्क्रांतीच्या काळात माणसाला अन्नासाठी खूप संघर्ष करावा लागायचा. त्यामुळे जिथे कमी कष्ट लागतील तो मार्ग निवडण्याकडे मेंदूचा कल असतो. हां, म्हणजे सकाळी फिटनेस इज माय पॅशन असं भारी स्टेटस ठेवायचं आणि संध्याकाळी थेट वडापाववर तुटून पडायचं. कारण तिथे मेंदूची ती ऊर्जा वाचवण्याची प्रवृत्ती जागी होते. अरे बापरे, हे तर अगदी दरवतचं उदाहरण झालं. हो ना. आणि जिममध्ये पण तेच होतं. जेव्हा ट्रेनर 10 पुशअप्स मारायला लावतो तेव्हा स्नायूंवर ताण येतो. तो ताण म्हणजे ती एक प्रकारची मरणाची किंवा त्रासाची स्थिती असते. आणि तो त्रास सहन केल्यावरच स्नायूंची वाढ होते, जो आपला स्वर्ग आहे. अगदी. शॉर्टकटने बायोलॉजिकल अडॅप्टेशन होत नाही. पण हे लॉजिक अभ्यासाच्या बाबतीतही लागू पडतं ना. डिजिटल जगात हे इन्स्टंट डोपामाइन खूप सोपं झालंय. वर्षभर पबजी किंवा रील्स बघण्यात वेळ घालवायचा. कारण तिथे एका क्लिकवर रिवॉर्ड मिळतो. मेंदूला सतत ते इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन मिळतं. पण अभ्यासाचा रिझल्ट मिळायला महिने लागतात. म्हणूनच परीक्षेच्या आदल्या रात्री अचानक देवाला साकडे घातले जातात. हो. मेंदूला वाटतं की जसं गेममध्ये एका चीट कोडने लेवल पार होते तशी वास्तवातही होईल. पण अभ्यासाचा त्रास सहन केल्याशिवाय मार्कांचा स्वर्ग कसा दिसणार? खरंच. आणि वास्तवाचे नियम किती कडक असतात हे सरकारी ऑफिसमध्ये गेल्यावर चांगलंच समजतं. तिथे इन्स्टंट असं काहीच नसतं. अजिबात नाही. आधी 3 फेऱ्या मारा, 4 सह्या घ्या, 5 झेरॉक्स द्या. आणि 6 वेळा उद्या या ऐका. बरोबर. तिथे तो आधार कार्ड अपडेट करायला गेलेला माणूस आठवतोय का? लाईट गेल्यावर वैतागून म्हणाला की यात माझं आयुष्य संपेल. हो. आणि त्यावर क्लर्कने उत्तर दिलेलं की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. हे सिस्टीमचं वास्तवच आहे. पण काही लोक निसर्गाचे नियमही मोडायला जातात. एकाने तर बाबा रामदेव यांचा व्हिडिओ बघून पहिल्याच दिवशी असा योगा केला की थेट हॉस्पिटल गाठलं. हो, अगदी तीच. तिथे नेमकं का होतं? म्हणजे इन्स्पिरेशन मिळणं चुकीचं आहे का? इन्स्पिरेशन चुकीचं नाहीये, पण प्रक्रियेला बायपास करणं चुकीचं आहे. स्नायूंना लवचिक होण्यासाठी एक बायोलॉजिकल वेळ लागतो. आपण इन्स्टंट मानसिकतेने हा नियम मोडायला जातो तेव्हा फायदे मिळण्याऐवजी दुखापतच होते. म्हणजे आपण प्रक्रियेला फसवू शकत नाही. अजिबात नाही. या सगळ्याचा मुख्य गाभा हाच आहे की यश हे मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेल्या इन्स्टंट नूडलसारखं नसतं. ते चुलीवर शिजणाऱ्या पुरणपोळीसारखं असतं. वा, काय उपमा दिलीये. चुलीवरची पुरणपोळी आणि मायक्रोवेव्ह नूडल्स. हो. कारण पुरणपोळीला आच, वेळ आणि अचूक प्रमाण लागतं. मायक्रोवेव्हमध्ये फक्त वरवरची उष्णता मिळते. पण चुलीवरचा तो जो स्ट्रगल असतो, ती धग असते, तीच त्याला खरा स्वर्ग किंवा चव देते. एकदम अचूक तुलना. जो संघर्ष आपण टाळू पाहतो तोच संघर्ष त्या यशाला खरी किंमत मिळवून देतो. नक्कीच. तर ज्यांना कोणतीही मेहनत न करता रातोरात करोडपती व्हायची स्वप्ने पडतात ना, त्यांच्यापर्यंत ही आजची चर्चा नक्कीच पोचायला हवी. शेअर करायलाच हवी. हो. आणि जाता जाता एक विचार करूया. जर स्वर्ग मिळवणं खरोखरच इन्स्टंट आणि एका क्लिकवर असतं, तर तिथे पोचल्यावर खरंच तो आनंद, ते समाधान मिळालं असतं का? की आपण तिथेही नवीन शॉर्टकट शोधत बसलो असतो. अगदी. हा विचार नक्की करण्यासारखा आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विश्लेषणासह.